मोशीमध्ये रेप्युटेड डेव्हलपरचा प्रीमियम असा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 2 एकर मध्ये 3 टॉवर, 5 लेवलचं पार्किंग आणि ऑल मॉडर्न अम्युनिटीज. अशा भव्य प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला आम्ही 1 आणि 2 BHK चे प्रीमियम फ्लॅट्स घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ही बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन स्टेज आहे की ज्याच्यामध्ये आपलं आता ए बिल्डिंग, बी बिल्डिंग आणि सी बिल्डिंग हे 3 बिल्डिंगचं काम जे आहे ते ॲट ए टाइम चालू आहे. तर खूप फास्ट हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तुम्ही ए बिल्डिंगची स्टेज बघू शकता. याच्यामध्ये खाली जे काम झालं आहे ते आता कमर्शियल आहे. ग्राउंड फ्लोअरला आपण शॉप्स दिलेले आहेत आणि वर जे फर्स्ट फ्लोअरला आहे ते आहे आपले ऑफिसेस. याच्यामध्ये 5 फ्लोअर हे जे असणार आहे ते पार्किंग असणार आहे आणि त्याच्यावर रेसिडेन्शियल फ्लोअर असणार आहेत. बिल्डरची लिगेसी अशी आहे की बिल्डर 2010 पासून रिअल इस्टेट या क्षेत्रात आहे आणि या 15 वर्षात त्यांनी प्रत्येक वर्षाला एक प्रोजेक्ट हा डिलिव्हर केला आहे. म्हणजे 15 प्रोजेक्ट आतापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत. ठीक आहे, आणि अजून 6 प्रोजेक्ट हे ऑनगोईंग आहेत. या बाजूला असणार आहे एंट्री गेट, इथून एंट्री गेट असणार आहे आणि पूर्ण त्या बाजूने त्या बिल्डिंग सी बिल्डिंगच्या बाजूने असणार आहे एक्झिट गेट. आता इथली रोडची कनेक्टिव्हिटी जर बघितली तर हा आहे 60 फुटाचा रोड, जो इकडं आपला स्पाइन रोडचा जो जय गणेश साम्राज्य चौक आहे त्या रोडला तो कनेक्ट होतोय. आणि या साईडला जर बघितलं तर पुढे जो आहे तो मोठे चौक होतोय. तर राईट साईडला जर बघितलं तर तो डीपी सँक्शन रोड आहे पुढे, आणि लेफ्ट साईडला जर बघितलं तर मोशीचा जो हायवे आहे, नाशिक हायवे आहे, तो त्याला कनेक्ट होतोय. आणि सरळ गेलात तर मोशी चौकात तुम्ही हा रोड कनेक्ट होणार आहे. आपण बघू शकतो कामाची क्वालिटी पण किती सुंदर प्रमाणे बनवलेली आहे डेव्हलपरने. ही आहे कन्स्ट्रक्शन क्वालिटी. हे डबल हाईट शॉप आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला मेझानाईन दिलेला आहे आणि त्याच्यावरचा जो फ्लोअर आहे तो ऑफिस स्पेस आहे, ऑफिस स्पेस असणार आहे. त्याच्या बॅक साईडला पोडियम लेवलच्या स्लॅबवर आपण अम्युनिटीज दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला गार्डन असणार आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया असणार आहे, सिनियर सीट आउट असणार आहे, जिम आहे, इंडोर गेम्स आपण दिलेले आहेत. परत ग्राउंड फ्लोअरला त्या कॉर्नरला आपण मल्टीपर्पज कोर्ट दिलेला आहे, गणपतीचं मंदिर असणार आहे, ओपन जिम तुम्हाला दिलेली आहे, सीट आउट एरिया दिलेला आहे. आता आपण साईटवर आलो आहोत, जे की तिसरा जो स्लॅब झालेला आहे त्याच्यावर आपण आता आहोत. हा या बाजूला आहे चौथा स्लॅब. तुम्ही बघू शकता की वर्किंग स्टेज किती वर आलेली आहे आणि खूप फास्ट पद्धतीने काम चालू आहे. जसं की जी क्रेन आहे, क्रेनमुळे तुम्हाला जे मटेरियल लोड अनलोडला जे आहे त्याला टाइम लागत नाही, खूप फास्ट ते लोड अनलोड होतं. तर या प्रोजेक्टमध्ये आपण तुम्हाला घेऊन आलो आहोत 1 आणि 2 BHK ची इन्व्हेंटरी. 1 BHK साधारण तुम्हाला 425 कार्पेट एरियापासून स्टार्टिंग आहे आणि 2 BHK जो आहे तो 628 कार्पेट एरियापासून स्टार्टिंग आहे. तर 670 कार्पेट एरियापर्यंत आपण तुम्हाला 2 BHK ची इन्व्हेंटरी प्रोव्हाइड करतोय. कन्स्ट्रक्शन क्वालिटी जी आहे ती खूप सुंदर आहे, रेप्युटेड बिल्डर आहे. खिशाला परवडेल एवढ्या कॉस्टमध्ये आम्ही तुम्हाला फ्लॅट प्रोव्हाइड करतोय, तेही पार्किंग सहित क्वालिटी देतोय. त्याच्यामध्ये लोकेशन पण खूप सुंदर आहे. भारत माता चौकापासून हार्डली तुम्हाला 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर हा प्रोजेक्ट असणार आहे. तर पोझिशन पण तुम्हाला ऑन टाइम असणार आहे. लवकरात लवकर व्हिजिटचा प्लॅन करा आणि आजच व्हिजिटला या. जर तुम्हाला अजून काही डिटेल्स हव्या असतील तर खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिला आहे, तुम्ही त्या नंबरवर कॉल करून अजून अधिकची माहिती घेऊ शकतात. ऑलरेडी आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. लवकरात लवकर व्हिजिट करा. पॉसिबल जेवढा लवकर पॉसिबल होईल तेवढ्या लवकर व्हिजिटला या, जेणेकरून तुम्हाला आत्ताच्या ज्या करंट ऑफर्स आम्ही ठेवलेल्या आहेत त्याचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल. आपण साईटवर आता ऍक्च्युअल साईटवर जाऊन जे काम बघितलंय
त्याचं हे मॉडेल आहे. ऍक्च्युअल आता तेवढं काम झालेलं नाही म्हणून आपल्याला तेवढी आयडिया येणार नाही, पण मॉडेलमध्ये तुम्हाला बिल्डिंग कशी होणार आहे, जसं तुम्ही पोझिशन जेव्हा घेणार तेव्हा तुमची बिल्डिंग दिसणार कशी आहे, तर हे आपण दिलेलं आहे मॉडेल. पूर्ण खाली बघितलं तर पूर्ण ग्राउंडला आपण शॉप देतोय. ठीक आहे, त्याच्यावर जे ते पार्किंग दिलंय. या बाजूला जे आहे ए बिल्डिंगच्या बाजूला हे एंट्री गेट दिलेलं आहे आपण. ही आपली कॉर्नरला जी आहे ती ए बिल्डिंग आहे, जी की आता तुम्हाला लाईट ऑन होताना दिसत आहेत. तर ही आहे आपली बी बिल्डिंग, जी हायराईज टॉवर आहे ते पूर्ण आपलं बी टॉवर असणार आहे. हे आपलं सी टॉवर, ज्याच्यामध्ये सगळं आपले 1 BHK चे फ्लॅट आहेत. ते आहे 10 फ्लोअरची आपली बिल्डिंग असणार आहे. आणि त्या बाजूला जे आहे बिल्डिंगच्या पलीकडे ते आपल्या अम्युनिटी स्पेस आहे. अम्युनिटीज मध्ये गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सीट आउट, जिम, इंडोर गेम्स, ओपन एम्पी थिएटर, या सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑल मॉडर्न अम्युनिटीज असणार आहेत, त्याच्यामध्ये ह्या सर्व अम्युनिटीज असणार आहेत. या बाजूला ग्राउंड फ्लोअरला आपण जे दिलेलं आहे मल्टी पर्पज कोर्ट दिलेला आहे. या कॉर्नरला आपण गणपतीचं मंदिर देणार आहोत. ओपन जिम पण आपण दिलेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण सीट आउट एरिया पण दिलेला आहे. सगळं तुम्ही बघू शकतात. पार्किंग जे आहेत त्या टोटल कवर्ड कार पार्किंग आहेत. असा हा आपला प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये या अशा 3 बिल्डिंग्स असणार आहेत. खूप प्रीमियम प्रोजेक्ट आहे, रेप्युटेड डेव्हलपर आहे. आपण बघत आहोत आता 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट. ठीक आहे, यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय 1 टच व्हिडिओ डोर फोन असणार आहे, जे की आम्ही ह्या बाजूला दिलेला आहे. तुम्हाला इकडं आम्ही एंट्रन्स लॉबीच्या ठिकाणी म्हणजे मेन डोरला डिजिटल लॉक आम्ही प्रोव्हाइड करतोय. याच्या बॅक साइडला तुम्हाला स्टोरेज पण दिलेलं आहे, जसं की तुम्ही शू रॅक वगैरे बनवू शकतात. हा आहे तुमचा स्पेशियस असा लिव्हिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला सोफा आहे, डायनिंग आहे, याची खूप छान प्रकारे तुम्ही अरेंजमेंट करू शकतात. आता तुम्हाला याच्यामध्ये इंटिरियर जे आहे ते तुम्हाला कसं बसवायचं आहे हे तुम्हाला इंटिरियर वाला परफेक्ट सांगेल. ठीक आहे, तुम्हाला याच्याबद्दल पण काही हेल्प हवी असेल तर तुम्हाला आम्ही त्याबद्दल पण हेल्प करू. तर या बाजूला आहे आपली बाल्कनी, जी असणार आहे तुम्हाला तिघ बाजूनी कवर्ड असणार आहे. म्हणजे वरून पण कवर्ड आहे आणि आजूबाजूने पण कवर्ड आहे. अल्टरनेट कन्सेप्ट आता हा बंद झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही स्लाइडिंग बघू शकता. स्लाइडिंग मध्ये पण आपण चांगली क्वालिटीचं यूज केलेलं आहे मटेरियल. या साईडला आहे आपलं किचन. किचन पण खूप स्पेशियस आपण दिलेलं आहे. हा पूर्ण प्लॅटफॉर्म आपण दिलेला आहे, एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म असणार, तो तुम्हाला असणार आहे फ्रीज साठी पॉइंट आपण दिलेला आहे. ठीक आहे, इकडं आहे तुमची ड्राय बाल्कनी. ड्राय बाल्कनी मध्ये या बाजूला आपण दिलेला आहे वॉशिंग मशीन साठी पॉइंट आणि इकडे दिलेला आहे एक टॅप दिलेला आहे आपण. ठीक आहे, याची सगळी फिटिंग जी आहे ती जॅगुआरची असणार आहे. फ्लोरिंग वगैरे सगळं ऍज इट इज असणार आहे. क्वालिटीचं सांगायला गेलं तर आपण पूर्ण फ्लॅट मध्ये आतल्या बाजूने पहिला प्लास्टर करतो आणि मगच जिप्सम करतो. डायरेक्ट जिप्सम हे होत नाही. दुसरी गोष्ट, वॉटरप्रूफिंग साठी 6 इंच आपण या बाजूला आणि 6 इंच हॉरिझॉन्टल या बाजूला आपण प्रॉपर वॉटरप्रूफिंग करतो. त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस पुढे केली जाते. इकडं आहे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम. त्याच्या बाहेर आपण दिलंय कॉमन बेसिन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खाली स्टोरेज करू शकता नंतर. आणि हे असणार आहे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम. कॉमन मध्ये आपण इंडियन दिलेलं आहे. तुम्ही टाईल्स म्हणजे हे बघू शकता, कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर आपण दिलेलं आहे. या बाजूला आहे आपलं कॉमन बेडरूम. त्याला आपण कॉमन बेडरूम म्हणू किंवा पॅरेंट्स रूम म्हणू किंवा चाइल्ड बेडरूम म्हणू. खूप छान पद्धतीने तुम्ही बेडचे अरेंजमेंट आणि वॉर्डरोबची अरेंजमेंट करू शकतात. आणि या साईडला दिलाय आपलं पूर्ण फुल विंडो. विंडो पण तुम्ही बघू शकता, त्याला चारी बाजूने आपण ग्रेनाइट फ्रेम दिलेलं आहे. विंडोची जी स्लाइडिंग वगैरे जे दिलेलं आहे त्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीची क्वालिटी आपण यूज केलेली आहे. बाहेरून तुम्हाला सेफ्टीसाठी ग्रिल आपण दिलेली आहे, म्हणजे लहान मुलं वगैरे काय दुर्घटना होणार नाही याची पण आपण चांगली काळजी घेतलेली आहे. सेकंड आहे तुमची सेकंड बेडरूम. या बाजूला आपण मास्टर बेडरूम दिलेली आहे, ती पण खूप छान आहे. या साईडला आहे तुमचं त्याला अटॅच बाल्कनी, ती पण तिघ बाजूनी तुम्हाला कवर्ड असणार आहे. आणि इकडं आहे तुमचं हे कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम. इथे तुम्हाला आतमध्ये आपण वॉश बेसिन दिलेला आहे.
इकडं कमोड असणार आहे, कॉमन मध्ये आपण इंडियन दिलेलं आहे आणि जे मास्टर बेडरूमला अटॅच असणार आहे त्याला आपण कमोड दिलेलं आहे. हे तुमचं शॉवर असणार आहे इकडं आणि याला या बाजूला व्हेंटिलेशन साठी आपण विंडो दिलेले आहे. किचन मध्ये पण तुम्हाला विंडो आपण फुल विंडो प्रोव्हाइड केलेले व्हेंटिलेशन साठी. तर असा आपला हा 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट आहे. ए आणि बी बिल्डिंग मध्ये आपले पूर्ण 2 BHK आहेत, सी बिल्डिंग मध्ये आपले 1 BHK आहेत. खूप स्पेशियस फ्लॅट आहेत. कार्पेट एरिया जरी तुम्हाला डिजिट मध्ये लहान वाटत असेल पण तुम्हाला डेड स्पेस पूर्ण फ्लॅट मध्ये आपण कुठेही दिलेला नाहीये. तर तुम्हाला खाली दिलेला नंबर जो आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे. सर्व डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेले आहेत. एक्सक्लुझिव्ह ऑफर साठी तुम्ही आजच साईट व्हिजिटचा प्लॅन करा आणि लवकरात लवकर या. तर कधी येत आहे?